में काला है, डाळच काळी आहे। तर पुणे अपघात प्रकरणावर आणखी अपडेट। विशाल अग्रवालच्या जामिनावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे। पुणे अपघात प्रकरणामध्ये ही मोठी अपडेट। विशाल अग्रवाल याच्या जामिनावर आज सुनावणी होणार होती, मात्र ही सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली आहे। विशाल अग्रवाल याच्या जामिनावर आता 1 जूनला सुनावणी होईल। तर विशाल अग्रवालच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार नाही, 1 जूनला आता ही सुनावणी होणार आहे। अंजली दमानिया रिचार्जवर चालणारी बाई अशी टीका सूरज चव्हाण यांनी केली आहे। दमानिया सुपारी मिळाली की मागे लागतात असं सूरज चव्हाण म्हणाले। दमानिया कुणाच्या फायद्यासाठी आरोप करतात असा सवाल सूरज चव्हाण यांनी केला आहे। दमानियांच्या फोनचा सीडीआर सरकारने तपासावा असंही सूरज चव्हाण यांनी म्हटलंय। तर सूरज चव्हाणांच्या वक्तव्यानं संताप आला असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय। सूरज चव्हाण यांनी 24 तासात माफी मागावी असं दमानिया यांनी म्हटलंय। प्रश्न हा की त्यांनी सीपींना फोन केला होता की नाही याचं स्पष्ट उत्तर द्यावं। दुसरं म्हणजे त्यांनी जे केलं, म्हणजे सीपींना जो प्रश्न विचार, तुम्ही आता सीपींना सुद्धा प्रश्न विचारा की अजित पवारांकडनं तुम्हाला थेट फोन आले होते की नाही, आणि आले असतील तर ते कशासाठी आले होते, टिंगरे तिथे काय करत होते, कोणाच्या सांगण्यावरनं आले होते, हे टिंगरेंना सुद्धा आता विचारलं पाहिजे। आणि अनेक ज्या मुद्द्यांवर आता स्पष्टीकरण पाहिजेत। मला तर असं वाटतं अजित पवारांचा फोन सुद्धा जप्त झाला पाहिजे आणि खरं तर त्यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे, कारण काल ते जे बोलत होते ते अतिशय खोटं, दादांत खोटं होतं। त्यांनी डेफिनेटली त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला झाली पाहिजे, त्यांची सुद्धा नार्को टेस्ट झाली पाहिजे। अंजली दमानिया यांना कुणी कॉल केलेले आहेत त्याचं कॉल रेकॉर्ड सुद्धा चेक झालं पाहिजे। अंजनी दमानिया म्हणजे रिचार्जवर चालणारी बाई आहे, म्हणजे ही काही सामाजिक कार्यकर्त्या नाहीत। हे फक्त कुणीतरी सुपारी दिलं की ती सुपारी वाजवायचं काम दमनियाबाई करतात। दमनियाबाईकडे पुरावे असतील तर त्यांनी बोलावं, उगाच प्रसिद्धी भेटते म्हणून मोठ्या लोकांवरती आरोप करायचं नाही। चव्हाणांनी जे ते बोलले ते ऐकल्यावर इतका संताप झालाय की त्या सूरज चव्हाणांना जर थोडीशी जरी अक्कल असती तर त्यांनी त्यांच्या नेत्यांना विचारलं असतं। सूरज चव्हाणांनी त्याच्यावर माफी मागावी, अजित पवारांनी त्याच्यावर स्टेटमेंट द्यावं। दिलं नाही तर मला पुढची कारवाई काय करायची ती मी बघणार। मी अजित पवारांचा फोन ताबडतोब तपासण्यात घ्यावा म्हणून मी फोन बद्दल म्हटले, म्हणून त्यांनी हा जो फोन बद्दल डायलॉग मारलाय तो त्यांनी त्यांच्या खिशात ठेवावा। माझा फोन अगदी कोणीही कधीही हवा तेव्हा घ्यावा आणि हवं ते शोधावं।